गुड मॉर्निंग. सुट्टीनंतर आपला हा पहिलाच लेक्चर आहे एसएमचा. सर्वांचं स्वागत. तुमची सुट्टी चांगलीच गेली असेल. आपण एसएम चा जो थर्ड युनिट आहे तो स्टार्ट केलाय. ऍक्च्युली त्याच्यामध्ये आपण सोशल नॉर्म्स थिअरी आपली फक्त झालेली आहे. थर्ड युनिट मॅनेजिंग बिहेवियर फॉर सोशल चेंज. म्हणजे जर सोशल चेंज आपल्याला आणायचा असेल तर आपण कशा पद्धतीने बिहेवियरला मॅनेज करू शकतो त्या पद्धतीचे काही मॉडेल्स, काही थिअरीज आपण या युनिट मध्ये स्टडी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट राहायचं की आपल्याला इथे बिहेवियर मॅनेज करायचा आहे. आपला जो कस्टमर आहे, सोशल मार्केटिंग हे बिहेवियरला चेंज करण्याचा प्रयत्न करतं. तुमचा ऍटिट्यूड, तुम्ही ज्या पद्धतीच्या तुमच्या हॅबिट्स आहेत त्यावर काय केलं जातं, कंट्रोल आणला जातो. चुकीच्या हॅबिट्स ज्या आहेत त्या बदलून आपल्याला सोशल इश्यूज जे आहेत त्याच्यावर काम करायचं आहे आणि कस्टमरचं बिहेवियर चेंज करायचं आहे. सो लेट्स सी अवर टुडेज टॉपिक इज द डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन मॉडेल. सो नाउ टेल मी व्हॉट इज मीन बाय इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे काय आहे? काहीतरी नवीन आहे, नवीन निर्मिती, ज्याला आपण म्हणतो कि इनोवेटिव्ह कुछ तो करना है. तो इनोव्हेशन उसका डिफ्युजन करना, डिफ्युजन यानी प्रसार, ज्याला आपण म्हणतो की मला काहीतरी नवीन तयार करायचंय, ज्याचा प्रसार करायचा आहे. म्हणजेच काय की नवीन अशी एक थॉट मला काय करायची आहे, म्हणजे कस्टमरच्या बिहेवियर मध्ये आणायची आहे. सो इन 19th century, let's see in your script, 19th century, the concept of diffusion was initially studied by the French sociologist Gabriel Tarde, and later it was also adopted by German and Austrian anthropologists and geographers Friedrich Ratzel and Leo Frobenius and a few others as well. म्हणजे काय की 19व्या शतकामध्ये हे डिफ्युजन, ही जी कन्सेप्ट आहे ही पुढे आली. त्याचा अभ्यास कोणी केला तर एका सोशिओलॉजिस्टने त्याच्यावर गॅब्रियल नाव दिलेलं आहे. त्याने त्याचा अभ्यास केला किंवा ती कन्सेप्ट पुढे आणली आणि ती नंतर कन्सेप्ट कोणी अडॉप्ट केली तर जर्मन आणि ऑस्ट्रियन अँथ्रोपॉलॉजिस्ट जे होते त्यांनी काय केली, ती कन्सेप्ट अडॉप्ट केली. म्हणजेच त्यांनी त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली की कशा पद्धतीने ह्याचा प्रसार करू शकतो आपण. हे इनोव्हेशन मॉडेल कसं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंग व्यतिरिक्त सेलिंग आहे किंवा बाईंग आहे, याच्या व्यतिरिक्त काहीतरी नवीन मार्केटिंगचा हा प्रकार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सोसायटी रिलेटेड काही इश्यूज स्टडी करायला मिळतील, ज्यामुळे तुमचा इंटरेस्ट अधिक वाढेल. की आपण जर एखादा, जसं मी तुम्हाला क्लासमध्ये नेहमी सांगते की आपली सायकोलॉजी त्यामुळे डेव्हलप होते. आपल्या समोर एखादा पर्सन येऊन उभा राहिला की आपण लगेच ओळखू शकतो की त्याच्या फेस रिडिंग वरून, त्याच्या डिस्टेन्स पोस्चर्स वरून, किंवा तो जे काही कम्युनिकेट करतो त्याचं प्रत्येक वर्ड आपल्याला समजतं की तो कशा पद्धतीने बिहेव करू शकतो. त्याच्या बिहेवियर मध्ये आपल्याला काही चेंजेस आणायचे असतील तर आपण कशा पद्धतीने ते चेंजेस आणू शकतो. सो द डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन मॉडेल यानी की डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन, इट इज अ थिअरी विच ट्रायज टू एक्सप्लेन हाऊ, व्हाय अँड ॲट व्हॉट रेट न्यू आयडियाज अँड टेक्नॉलॉजी स्प्रेड. म्हणजे काय की आपल्याकडे ज्या आयडियाज आहेत, ओके, ऍज अ मार्केटर तुमच्याकडे काही आयडियाज असतील, मग त्या कशा पद्धतीने तुम्ही मांडणार आहात, व्हाय आणि कशासाठी असेल हे सगळं. व्हॉट रेट न्यू आयडियाज म्हणजे नवीन आयडियाजचा रेट काय असेल आणि टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने स्प्रेड केली जाईल. मला काय करायचंय की आता नवीन जे काही मार्केटमध्ये येत आहे, माझ्या कस्टमरचं बिहेवियर कसं बनवायचं की त्याने त्याला काय केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याला अडॉप्ट केलं पाहिजे. आता बऱ्याचदा असं होतं की आपल्या ट्रॅडिशनल जे काही मेथड्स आहेत मार्केटमधल्या, मार्केटिंग करण्याच्या पद्धती आहेत, म्हणजे जसं की एखाद्या प्रोडक्टची आपण ऍडव्हर्टाइज करणं, त्यानंतर अवेअरनेस आणणं, त्यानंतर त्या कस्टमरला त्याची इन्फॉर्मेशन देणं आणि काही ऑफर्स देऊन आपण त्याला टार्गेट करणं. पण इथे आपल्याला सोशल मार्केटिंग मध्ये काय करायचंय की वन बाय वन आपलं स्टेप बाय स्टेप जायचंय. त्यामध्ये मग इनोव्हेशन मॉडेल मध्ये त्यांनी काय केलं की काही एलिमेंट्स दिलेले आहेत ज्याच्या थ्रू तुम्हाला हे इनोव्हेशन मॉडेल समजू शकतं. यामध्ये इनोव्हेशन, आता 5 एलिमेंट्स आपण स्टडी करणार आहोत. अकॉर्डिंग टू दिस थेअरी देयर आर 5 मेन एलिमेंट्स विच इन्फ्लुएन्स द स्प्रेड ऑफ न्यू आयडिया. म्हणजे
ज्याचा इम्पॅक्ट होतो किंवा ज्याचा परिणाम होतो, ह्या ज्या नवीन आयडियाज आहेत त्या आपल्याला जर स्प्रेड करायच्या असतील तर आपण कशा पद्धतीने, इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे काय? इट रेफर्स टू एनी आयडिया, practice or object that is perceived as new by an individual or group. यानी कि यहाँ पे हमने एक ग्रुप को टारगेट किया हुआ है या किसी एक इंडिविजुअल पर्सन को किया है, तो उसके लिए हमें क्या करना है कि इनोवेशन क्या करता है कि कोई आइडिया, नई आइडिया प्रोवाइड करने की कोशिश करता है, नया ऑब्जेक्ट दिखाता है, कोई नई प्रैक्टिस यानी कि जिसको हमें क्या करना है, इम्प्लीमेंट करना है हमारे बिहेवियर के अंदर. सो अडॉप्टर्स, ये सेकेंड जो एलिमेंट है डिफ्यूजन मॉडल का. तो अडॉप्टर्स रेफर्स टू इंडिविजुअल्स, ऑर्गेनाइजेशंस. यहाँ पे अडॉप्शन किन लोगों से, लोगों के थ्रू हो सकता है. तो कभी कभी इंडिविजुअल पर्सन भी हो सकते हैं, कभी ऑर्गेनाइजेशन भी हो सकती है. इसमें बिजनेस हाउस, मेडिकल एंड हेल्थ सेंटर्स. तो अभी ये मेडिकल एंड हेल्थ सेंटर्स भी इसमें आते हैं. अडॉप्टर कौन है? ये जो न्यू आइडिया है मार्केट में आने वाली, तो उसे कौन कौन अडॉप्ट कर सकता है, इसकी पॉसिबिलिटीज उन्होंने बताई है. इसमें एजुकेशनल इंस्टीट्यूशन होगी, क्लस्टर्स विद इन सोशल नेटवर्क और कंट्रीज. यानी कि यहाँ पे कंट्रीज का एक क्लस्टर बनाया जाएगा कि ये बहुत सारे कंट्रीज एक साथ मिलके भी इसका अडॉप्शन कर सकते हैं. इनका क्लस्टर मतलब क्या आहे की एक ग्रुप बनाया जाएगा. तो ये यामध्ये काय सांगितलंय की आता हेल्थ सेंटर्स आहेत. हेल्थ सेंटर्सने कशा पद्धतीचं प्रोव्हिजन केल्या पाहिजे की सपोज तुम्ही जर आजारी पडला तर तुमच्यासाठी नवीन आयडिया काय सांगते की तुम्ही आजारीच पडू नये यासाठी आपण काय प्रोव्हिजन केली पाहिजे, किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट साठी नवीन टेक्नॉलॉजी कशी आली मार्केटमध्ये, जसं की आता तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन घेताय, तर हे सगळी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यासाठी त्यांचं माइंड रेडी करणं, त्यांना त्यांचे बेनिफिट्स सांगणं की टेक्नॉलॉजीच्यामुळे तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचू शकता. जसं आपण झूमवर मीटिंग वगैरे घेतोय, आता आपण अडॉप्टर्स मध्ये आलेलो आहोत. आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्यांनी ऑनलाईन एज्युकेशन काय केलेलं आहे, अडॉप्ट केलेलं आहे. म्हणजेच हा एक सेकंड एलिमेंट इथे आहे. मग त्यामध्ये इंडिव्हिज्युअल एक पर्सन पण असू शकतो की जो ही नवीन आयडिया किंवा हे नवीन इनोव्हेशन काय करेल, अडॉप्ट करेल. ओके. So third element is communication channels. There are two-way open communication system. कम्युनिकेशन है तो ऑब्वियसली यहाँ पे दो लोगों का होना बहुत जरूरी है, जो कि कम्युनिकेट करने वाला, या कम्युनिकेशन के दौरान एक सेंडर रहता है, एक रिसीवर रहता है. दोनों के बीच जो भी कम्युनिकेशन होगा, यहाँ पे डिफ्यूजन क्या किया जाएगा, इसकी वजह से क्या होता है की डिफ्यूजन होता है, यानी प्रसार होतो. म्हणजे आता तुम्ही जसं मी तुमच्याशी बोलते म्हणजेच काय की माझ्याकडे असलेलं नॉलेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच काय की एक स्टुडंट आणि एक टीचर अशा दोन पार्टीज इथे आहेत आणि त्यांच्यामध्ये जे काही कम्युनिकेशन होतं त्या कम्युनिकेशन चॅनलच्या थ्रू डिफ्युजन करण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणजेच त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. फॉर दिस पर्पज प्रॉपर चॅनल और मीडियम हॅज टू बी चूजन. मग त्याच्यासाठी तुम्हाला मीडियम वापरावं लागलं. काय वापरावं लागलं? तुम्ही ऑनलाईन जी काही सर्व्हिस आहे ती घेतली, म्हणजे मीडियम ते घेतलं आणि त्याच्या थ्रू तुम्ही काय केलं की तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, सेंडर थ्रू रिसीवर. ओके. फ्रॉम सेंडर टू रिसीवर. ओके. सो नेक्स्ट एलिमेंट इज टाइम. इनोव्हेशन विल नॉट बी अडॉप्टेड इमिजिएटली. जसं की आता काही लोक असे असतील की ते झटकन अडॉप्ट करू शकणार नाहीये. म्हणजे काय की सपोज मी तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन सांगितली तर लगेच ट्रस्ट करून लगेच तुम्ही ते अडॉप्शन होत नाही. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काही टाइम पिरियड द्यावा लागेल. कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा मार्केटमध्ये येते तेव्हा अडॉप्टर्स लगेच ती अडॉप्ट करणार नाही, त्यांना थोडासा टाइम पिरियड देणं खूप गरजेचं आहे. ओके. सो हॅज रिक्वायर्ड टाइम शुड बी टेकन इनटू कन्सिडरेशन. म्हणजे तुमच्या माइंड मध्ये कन्सिडरेशन पॉइंट काय असला पाहिजे की मी एखाद्या गोष्टीचा जेव्हा प्रसार करतो, डिफ्युजन करतो, त्यावेळी समोरचा जो पार्टी आहे, कम्युनिकेशन झाल्यानंतर तिथे दोन पार्टीज आहेत, सेंडरने जेव्हा तो मेसेज काय केला, कम्युनिकेट केला रिसीव्हर सोबत, तेव्हा त्याला काय केला जाईल, एक टाइम पिरियड दिला जाईल अडॉप्ट करण्यासाठी. ओके. सो नेक्स्ट एलिमेंट इज सोशल सिस्टम. What is mean by social system? Social system plays an important role in deciding the rate of acceptance. म्हणजे काय की तुमचं जे ऍक्सेप्टन्स आहे त्यामध्ये सोशल सिस्टमचा फार मोठा रोल येतो. म्हणजे जे काही नवीन इनोव्हेशन येतं तर ते अडॉप्शन करताना तुमच्या डोक्यावर कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टींचा काय असतो अगोदरपासून इम्पॅक्ट असतो किंवा इन्फ्लुएन्स झालेला असतो. मग त्यामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल इन्फ्लुएन्स फॅक्टर्स आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही मास मीडियाशी कुठल्या कनेक्टेड आहात,
ऑर्गनायझेशनल किंवा गव्हर्नमेंटल काही मॅन्डेट्स म्हणजे काही रूल्स तुम्हाला माहिती आहेत का, की ज्याच्यामुळे तुम्ही काय करू शकत नाही आहात, ह्या नवीन गोष्टीकडे अट्रॅक्ट होत नाही किंवा अडॉप्ट करत नाही आहात. इंटरनल इन्फ्लुएन्स कुठला असतो, की इंडिव्हिज्युअल सोशल रिलेशनशिप, सोसायटी सोबत तुमची रिलेशनशिप कशी आहे, किंवा फॅमिली इन्फ्लुएन्स कसा आहे, ओपिनियन लीडर्स तुमचे कोण आहे, किंवा सोशल कल्चरल फॅक्टर्स तुमचे काय आहेत. या सगळे फॅक्टर्स, इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स काय करतात, की अडॉप्शनवर तुमच्या इम्पॅक्ट करतात किंवा इन्फ्लुएन्स करतात, ज्यामुळे तुमचं अडॉप्शन होणं पॉसिबल होत नाही. सो वी हॅव टू सी हाऊ टू गो दिस डिफ्युजन प्रोसेस. ओके, म्हणजे ती कशा पद्धतीने जाते, त्यामध्ये स्टेप बाय स्टेप जावं लागेल. म्हणजे काय, की तुम्हाला इथे कुठली पहिली स्टेप असेल की ज्याच्या थ्रू तुम्हाला त्या नवीन इनोव्हेशन बद्दल माहिती मिळेल. सो लेट्स सी दिस डायग्राम. 5 steps in the decision innovation process. That is, one is knowledge, second is persuasion, third is decision, implementation and confirmation. Decision means accept or reject. दो पॉसिबिलिटीज यहाँ पे हो सकते हैं. म्हणजे डिसिजनच्या स्टेपवर जेव्हा कस्टमर येतो, अडॉप्टर येतो, तेव्हा एकतर तुमचं इनोव्हेशन त्याने अडॉप्ट केलेलं असेल, अदरवाइज रिजेक्ट केलेलं असेल. सो लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट वन इज नॉलेज. आता ही डिफ्युजनची प्रोसेस कशी केली जाते बघा, की त्यामध्ये तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं. आपण डिफ्युजन प्रोसेसच बघतोय. First is knowledge. The first stage is when individual gets aware of innovation and gains some knowledge about the same. इनोव्हेशन मध्ये जे काही नवीन नॉलेज आहे, म्हणजे त्या थिंग रिलेटेड, त्या ऑब्जेक्ट रिलेटेड, ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जातं. ड्युरिंग दिस स्टेज द इंडिव्हिज्युअल डज नॉट हॅव फुल इन्फॉर्मेशन. म्हणजे नॉलेज प्रोव्हाइड केलं म्हणजे काय, की तुम्हाला कदाचित त्याची डिटेल इन्फॉर्मेशन अजून तेवढी मिळालेली नाही, बट मोटिवेटेड टू फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द इनोव्हेशन. ते काय करतील, नॉलेज प्रोव्हाइड करतील आणि अधिक माहितीसाठी किंवा अधिक इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला काय केलं जाईल, मोटिवेट केलं जाईल. समटाइम्स दे हॅव टू गिव्ह देअर मोबाईल नंबर्स, देअर वेबसाइट्स, देअर सोशल मीडिया, अनदर मीडिया दॅट विल बी कनेक्टेड फॉर कस्टमर्स. म्हणजे काय होईल, की कस्टमर्सला काय केलं जाईल, अडॉप्टर्स जे आहेत त्यांना वेगवेगळा मीडिया अवेलेबल केला जाईल ती डिटेल इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी. एकदा तुम्हाला नॉलेज दिलं आणि मोटिवेट केलं, मग आपल्याला बघा एखाद्या प्रोडक्टची आपण ऍडव्हर्टाईज बघतो, ऍडव्हर्टाईज मध्ये काही खाली नंबर्स किंवा त्यांचे वेबसाईट दिलेले असतात, की ज्याच्यावर ते सांगतात इथे क्लिक करा आणि त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला माहिती या वेबसाईटवर मिळेल. मग आपल्याला नॉलेज मिळालं त्या गोष्टीचं, की आपण अजून थोडी माहिती घेण्यासाठी काय करतो, त्या वेबसाईटवर जाऊन त्याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो. आता इथे सेकंड दिलेलं सेकंड थिंग तुमची आहे पर्सुएशन. एकदा नॉलेज मिळालं की मग आपण काय करतो, की इंडिव्हिज्युअल स्टार्ट्स गेनिंग इंटरेस्ट इन द इनोव्हेशन अँड ऍक्टिव्हली सिक्स इन्फॉर्मेशन अबाउट इट फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. म्हणजे काय, की इथे मन तुमचं माइंड जे आहे ते वळवण्याचा प्रयत्न केला जातो. लक्षात आलंय? मग त्यासाठी काय करतात ते, जे कोणी कस्टमर्स आहेत त्यांचा इंटरेस्ट एकदा तयार झाला की मग ते अधिक माहिती देत जातात वेगवेगळ्या सोर्सेस करून, की जे इनोव्हेशन म्हणजे जे नवीन काही आलेलं आहे त्याची माहिती गोळा केली जाते. आणि थर्ड स्टेप इज युअर डिसिजन. देन वन्स द इंडिव्हिज्युअल गेट्स सॅटिस्फॅक्टरी इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला आवडणारी अशी ती इन्फॉर्मेशन असेल त्या नवीन गोष्टीबद्दल किंवा त्या नवीन टेक्नॉलॉजी बद्दल, तर तुम्ही काय करा, की ऍक्सेस द प्रॉस अँड कॉन्स ऑफ इट रिगार्डिंग द बेनिफिट्स दॅट विल अक्रू ऑफ इट अँड अकॉर्डिंगली मेक्स डिसिजन टू आयदर अडॉप्ट ऑर रिजेक्ट द इनोव्हेशन. म्हणजे तुमच्यासाठी ती इन्फॉर्मेशन किती बेनिफिशियल आहे, प्रॉस आणि कॉन्स इथे यूज केले जातात. म्हणजे काय, की ती साधक आणि बाधक गोष्टी काय आहेत, त्यामध्ये तुम्हाला चांगल्या आणि वाईट गोष्टी काय आहेत याचा विचार केला जातो. त्यानुसार तुम्ही बेनिफिट्स चेक करता. प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह साइड्स असतात, निगेटिव्ह साइड्स असतात, पण मग तुमच्यासाठी किती पॉझिटिव्ह साइड्स कशा पद्धतीच्या आहेत, निगेटिव्ह साइड्स कुठल्या आहेत की ज्यामुळे फार तुमचं नुकसान होणार नाहीये, तर अशा केसमध्ये तुम्ही काय करता, त्याला एकतर अडॉप्ट करता किंवा त्याला रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करता. इम्प्लिमेंटेशन कसं केलं जाईल, इंडिव्हिज्युअल फायनली युजेस द इनोव्हेशन ऍज पर हिज रिक्वायरमेंट. त्याची जशी रिक्वायरमेंट आहे, आता तुम्ही जसं नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली, तुम्ही झूमवर मीटिंग केल्या, तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम पण करताय,
त्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, अडॉप्ट केल्या. तुमची रिक्वायरमेंट काय त्या पद्धतीने ते इनोव्हेशन तुम्ही अडॉप्ट केलंय. दॅट इज कॉल्ड इम्प्लिमेंटेशन. अँड ऑन इम्प्लिमेंटेशन ही गेट्स अ first hand view on its utility, and during the course of time we may also be able to find new uses of it by gathering further information about it. म्हणजे याचा आणखी कुठे नवीन वापर करता येईल का, तर ह्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केल्यावर तुम्ही काय करता, त्याचा विचार करता. कन्फर्मेशन कसं घेतलं जातं, कन्फर्मेशन मध्ये काय की दिस इज द फायनल स्टेज wherein the individual finalizes his or her decision to continue using the innovation. म्हणजे काय की आपल्याला कंटिन्युटी ठेवायची आहे का, हे जे इनोव्हेशन मी अडॉप्ट केलेलं आहे त्यानंतर तुम्ही काय करता की डिसिजन वर येताय का की मला कंटिन्युटी ठेवायची आहे का. However, at this stage, some individuals may experience cognitive dissonance. म्हणजे काय की तुम्हाला मेंटली त्यामध्ये काय होतं की काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. ते जे इनोव्हेशन किंवा नवीन बिहेवियर जे तुम्ही अडॉप्ट केलेलं आहे, इनोव्हेशन अडॉप्ट केलेलं आहे. सो बट विल ट्राय कोपिंग विथ इट बाय गॅदरिंग ऑल पॉझिटिव्ह ओपिनियन्स. तुम्ही त्याच्याशी रिलेटेड काय त्याचा पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न करा रिगार्डिंग द इनोव्हेशन, thereby reinforcing that they have taken the right decision. तुम्ही काय कराल, त्याच्या सर्व पॉझिटिव्ह साइड्स चेक कराल, मेंटली स्टेबल होण्याचा प्रयत्न कराल. कारण कुठली नवीन गोष्ट पहिल्यांदा करताना काय होतं की तिथे थोडेसे प्रॉब्लेम्स येतात, पण आपण त्या प्रॉब्लेम्सला न बघता त्याच्या पॉझिटिव्ह थिंग्स आपण काय करायचे आहेत, बघायचे आहेत, आणि त्यानंतर तुम्ही तुमचा राईट डिसिजन घ्यायचा की फ्युचरमध्ये हे इनोव्हेशन आपण कंटिन्युअसली अडॉप्ट करणार आहोत किंवा नाही. ओके, सो कॅटेगरीज ऑफ अडॉप्टर्स. आता तुम्हाला इथे कॅटेगरीज मध्ये लक्षात येईल बघा की अडॉप्टर्स जे आहेत ज्यांनी आतापर्यंत ही सगळी प्रोसेस वन बाय वन गेले कन्फर्मेशन पर्यंत आले. जब वो लोग कंफर्म कर लेते हैं कि मुझे ये इनोवेशन अडॉप्ट करना है और आगे भी फ्यूचर में कंटिन्यू रखना है, तो उसके बाद अडॉप्टर्स जो है वो किस टाइप के हैं, कितनी कैटेगरीज है उसमें. जैसे कि अगर आप लोग किसी चीज को अडॉप्ट करते हो, आप फ्रेंड है, आपका फ्रेंड्स का एक ग्रुप है समझो, इमेजिन करो, तो उसमें से कितने पर्सन इनोवेटर्स में आते हैं. लेट्स सी फर्स्ट, इनोवेटर्स बिलोंग टू द अपर स्टेट ऑफ सोशल क्लास एंड स्टेट. तो इनोवेटर्स के बारे में हम लोग यहाँ पे जान सकते हैं कि इनोवेटर्स कौन है, कि जो अपर स्टेटा क्लास मतलब कि अपर क्लास में आते हैं, जिनका स्टेटस बहुत हाई है. ओके, सो दे आर रिस्क टेकर्स. जिनके पास जो हायर क्लास के पर्सन है वो रिस्क टेकर्स भी हो सकते हैं विथ हाई फाइनेंशियल रिसोर्सेज. क्योंकि अगर कोई भी नई चीज मुझे एक्सेप्ट करनी है, अडॉप्ट करनी है, तो एट दैट टाइम यू हैव टू are able for that expenses, and so they are high financial resources. म्हणजे काय की तुम्हाला ती कॅपॅसिटी ॲबिलिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे की तुम्ही ते फायनान्शियल रिसोर्सचा विचार करून रिस्क कुठली घेताय अँड आर इन अ पोझिशन टू गेट अ सुपेरियर नॉलेज. म्हणजे काय की तुम्हाला प्रॉपर नॉलेज आहे, न्यू डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी जी काही मार्केटमध्ये आलेली आहे तिचं प्रॉपर नॉलेज आहे, तुम्ही हाय क्लासशी बिलॉंग्स करता, तुमचा फायनान्शियल रिसोर्स पण चांगला आहे, सिन्स दे आर इन कॉन्स्टंट इंटरॅक्शन विथ अदर इनोव्हेटर्स. मग ते इंटरॅक्शन मध्ये राहतील म्हणजे काय की जे त्यांच्या कॅटेगरीमध्ये येणारे पर्सन्स आहेत त्यांच्याशी ते काय करतील, इंटरॅक्शन करतील, म्हणजे ह्या गोष्टी कम्युनिकेट करतील की मार्केटमध्ये सध्या काय नवीन आलेलं आहे. ओके, सो इनोव्हेटर्स they adopt the innovation. ते रिस्क घेऊ शकतात का, कारण की फायनान्शियली दे आर स्टेबल. सो दे अडॉप्ट द इनोव्हेशन ऍट द अर्ली स्टेज. म्हणजे मार्केटमध्ये नवीन काही आलं की पहिल्या स्टेजला जे ऍक्सेप्ट करतात दे आर अन इनोव्हेटर्स अँड द इनोव्हेशन फेल्स दे कॅन विथस्टँड इट ओविंग टू देअर फायनान्शियल कॅपॅबिलिटीज. त्यांच्याकडे स्टॅबिलिटी असल्यामुळे तेवढासा फार त्यांच्यावर फरक पडत नाही. जरी त्यामध्ये काही इनोव्हेशन मध्ये काही गोष्टी चुकीच्या असतील किंवा काही गोष्टी प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागले तरी सुरुवातीलाच त्यांनी सांगितले दे आर रिस्क टेकर्स. ओके, सो ओनली 2.5% ऑफ द टार्गेट ग्रुप अकाउंट फॉर इनोव्हेटर्स. तर टोटल सोसायटीमध्ये जे काही इनोव्हेटर्स आहेत ते किती पर्सेंट आहेत, किंवा टार्गेट ग्रुप मध्ये 2.5% फक्त टार्गेट ग्रुप आहे. ओके, म्हणजे मार्केटमध्ये सोसायटीमध्ये जेव्हा काही नवीन इनोव्हेशन येईल त्यामध्ये 2.5% लोकच फक्त काय करतील,
ते लवकरात लवकर अडॉप्ट करतील किंवा दे आर इनोव्हेटर्स. ओके, सो नेक्स्ट इज अर्ली अडॉप्टर्स. आता अर्ली अडॉप्टर्स मध्ये काय आहे, हा दुसरा ग्रुप आहे जो टार्गेट ग्रुप आहे. तर दे अर्ली अडॉप्टर्स आर इंडिव्हिज्युअल्स ऑक्युपाइंग हाय सोशल स्टेटस. ते पण हाय क्लास सोसायटी मध्ये येतात. अप्पर हाय मध्ये इनोव्हेटर्स येतात, म्हणजे हाय क्लास सोसायटीच्या वरचा जो क्लास आहे दॅट इज कॉल्ड अप्पर हाय क्लास. त्यानंतर हाय क्लास स्टेटस, त्यामध्ये ते सुद्धा कसे आहेत, फायनान्शियली स्टेबल आहेत, प्रोफेशनली एज्युकेटेड आहेत अँड मोर सोशल दॅन लेट अडॉप्टर्स. म्हणजे ते जास्त सोसायटीशी मिक्सअप आहे, म्हणजे लेट अडॉप्टर्स पेक्षा. तर मग यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, दे ऑलवेज वेट फॉर द इनोव्हेटर्स टू अडॉप्ट द इनोव्हेशन. अप्पर क्लास वाले जे आहेत त्यांनी ते इनोव्हेशन अडॉप्ट करेपर्यंत ते वेटिंग करतात, फॉलोड बाय विच दे टेक देअर डिसिजन ऑफ अडॉप्टिंग द इनोव्हेशन. जेव्हा अप्पर स्टेटस क्लास काय करेल की ते इनोव्हेशन अडॉप्ट करेल, त्यानंतर हे अर्ली अडॉप्टर्स काय करतील, त्या इनोव्हेशनला अडॉप्ट करतील. द अर्ली अडॉप्टर्स आर कन्सिडर्ड ॲज ओपिनियन लीडर्स. म्हणजे काय की ते त्या अप्पर क्लास वाल्यांना फॉलो करतायत. 35.5% ऑफ द ग्रुप अकाउंट फॉर अर्ली अडॉप्टर्स. म्हणजे हा ग्रुप जरा मोठा आहे, अप्पर स्टेटा क्लास पेक्षा हायर सोशल स्टेटस वाले लोक अर्ली अडॉप्टर्स 13.5% आहे. ओके, सो नेक्स्ट ग्रुप इज अर्ली मेजॉरिटी ग्रुप. अर्ली मेजॉरिटी ग्रुप कसा आहे की दॅट आर इंडिव्हिज्युअल्स विच अबव ऍव्हरेज सोशल स्टेटस. ऍव्हरेज असणं म्हणजे काय की ठीक आहे, सो आहेत, म्हणजे सोशल स्टेटस ठीक आहे, वेल एज्युकेटेड, ते सुद्धा एज्युकेटेड आहेत, कॉन्स्टंट इंटरॅक्शन विथ अर्ली अडॉप्टर्स. यांचं इंटरॅक्शन कोणासोबत आहे, अर्ली अडॉप्टर्स सोबत आहे. ओके, हा, तर यामध्ये आपण काय पाहिलं की जे अर्ली मेजॉरिटी ग्रुप आहे तर यांचं इंटरॅक्शन अर्ली अडॉप्टर्स सोबत आहे, म्हणजेच त्यांच्या वरचा ग्रुप जो आहे त्यांच्यासोबत त्यांचं इंटरॅक्शन आहे. फॉलो देम इन ड्यू कोर्स ऑफ टाइम. म्हणजे अप्पर हायर क्लास वाले जे आहेत ते काय करतात, फर्स्टली रिस्क घेतात, ते इनोव्हेशन अडॉप्ट करतात, त्यांना फॉलो करणारा ग्रुप आहे अर्ली अडॉप्टर्स, सेकंड ग्रुप. त्यानंतर अर्ली अडॉप्टर सोबत थर्ड ग्रुप काय करतो, इंटरॅक्शन करतो आणि त्यानंतर तो ग्रुप पण त्या इनोव्हेशनला अडॉप्ट करतो. दे अकाउंट फॉर 34% फॉर द टार्गेट ग्रुप. म्हणजे काय की ते 34% म्हणजे पर्सेंट कसं वाढत गेलं बघा की अप्पर क्लास, अप्पर हाय क्लास, त्यानंतर ऍव्हरेज सोशल क्लास, अशा पद्धतीने सोसायटीमध्ये जे क्लास आहेत ते काय करतात, ते इनोव्हेशन अडॉप्ट करतात. लेट मेजॉरिटी ग्रुप काय करतो, दे आर इंडिव्हिज्युअल्स ऑक्युपाइंग अन ऍव्हरेज सोशल स्टेटस. यांचं सुद्धा कसं आहे की ऍव्हरेज सोशल स्टेटस आहे. यांचं अबाव अर्ली मेजॉरिटी मध्ये तुम्ही बघू शकता की ते अबाव ऍव्हरेज सोशल स्टेटस मध्ये येतात आणि हे ऍव्हरेज सोशल स्टेटस मध्ये येतात. लेट मेजॉरिटी, लेस फायनान्शियल रिसोर्सेस अँड फेअरली एज्युकेटेड अँड आर बेअरली सोशल. फेअरली अँड बेअरली मीन्स व्हॉट की कंडिशन मधले हे लोक आहेत, त्यांच्याकडे कमी फायनान्शियल रिसोर्स अवेलेबल आहे. सो दे आर लेट मेजॉरिटी अँड दे आर हायली skeptical about the innovation and only think of adopting it after majority of the people have started doing so. म्हणजे सोसायटीमध्ये भरपूर साऱ्या लोकांकडे जेव्हा त्या गोष्टी येतील तेव्हा ते काय करतील की अवेअर होतील आणि मग त्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात करतील की ही गोष्ट माझ्याकडे असेल तर किती मस्त. म्हणजे जे काही नवीन आलेलं आहे, मी तुम्हाला एक शेवटी एक्झाम्पल देईन, इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. दे फॉलो मेजॉरिटी ओपिनियन. मग जी काही after very long period of time when the innovation reaches its maturity stage and on its way to saturation, and like the early majority they also account for 34% of the target group. लेट कमर्स आहेत हे थोडेसे, म्हणजे काय की जेव्हा तो प्रोडक्ट मॅच्युरिटी स्टेजला जाईल तेव्हा हे लोक काय करतील, ते इनोव्हेशन अडॉप्ट करतील. म्हणजे जेव्हा तो एका स्टेजला जाऊन स्टेबल होईल, तो या वरच्या तिन्ही ग्रुप कडे अवेलेबल असेल, अडॉप्ट केलेले असेल, तेव्हा हे काय करतील, त्यावेळेस त्या प्रोडक्टचा किंवा त्या ऑब्जेक्टचा, त्या इनोव्हेशनचा विचार करतील. ओके, अँड लास्ट ग्रुप इज लॅगर्ड्स. लॅगर्ड्स मतलब ज्याला आपण म्हणतो खूपच मागास वर्ग आहे हा, म्हणजे
that individuals who are very traditional by nature, म्हणजे ट्रॅडिशनल वेने विचार करणारे लोक, म्हणजे अगदी जुन्या विचारांचे लोक आहेत, की जे लॅगर्ड्स मध्ये येतात, दे आर कॅरेक्टराइज बाय लोवेस्ट सोशल क्लास, म्हणजे अगदी लोअर क्लास मध्ये हे येतात, लीस्ट फायनान्शियल रिसोर्सेस, म्हणजे फार कमी फायनान्शियल रिसोर्सेस यांच्याकडे आहे, लेस एज्युकेटेड अँड बीइंग सोशली रिस्ट्रिक्टेड टू मेनी फॅमिली अँड फ्यू क्लोज फ्रेंड्स, म्हणजे यांच्यावर रिस्ट्रिक्शन्स पण खूप आहेत, की लोक काय म्हणतील असं आपण जे काही विचार करतो की नाही, तसा विचार करणारे हे लोक आहेत ट्रॅडिशनल नेचरचे, आणि त्यांच्यावर इम्पॅक्ट पण असतो, फॅमिलीमध्ये असेल किंवा फ्रेंड्सचा असेल, त्यामुळे अडॉप्शन करणं हा पार्ट त्यांच्याकडे फार लवकर येत नाही. These individuals show little to no opinion leadership. ते कोणाला फॉलो करत नाही. They resent change and are averse to any new advancement in technology and they account for 60% of the population. म्हणजे अशा पद्धतीने ते 60% लॅगर्ड्स ह्या ग्रुपमध्ये येतात. म्हणजे आपण इनोव्हेशन आणि डिफ्युजन ह्या ज्या दोन गोष्टी स्टडी करतोय, त्यामध्ये काय इंटरेस्टिंग मी तुम्हाला सांगते, की आता जे आपण हे वन बाय वन प्रोसेस कॅटेगरीज पाहिल्या आपण अडॉप्टर्सच्या, जसं की इनोव्हेटर्स पासून आपण गेलो, हा अप्पर सोशल क्लास आहे, तर हे लोक म्हणजे काय, की आता त्यामध्ये मी तुम्हाला जसं एक्झाम्पल सांगेन असं सांगितलं होतं, की मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे अगदी मागच्या वर्षीच्या मुलांना ते एक्झाम्पल सांगितलं होतं, की देवयानी साडी जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हा ती फॅशन न्यू ट्रेंड मार्केटमध्ये आला, दॅट इज इनोव्हेशन. ओके, साड्या खूप आहेत, खूप टाईप्स आहेत, पण ती साडी जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हा तिला फर्स्टली ज्या लोकांनी अडॉप्ट केलं दॅट इज इनोव्हेटर्स, कारण ते रिस्क टेकर्स आहेत. या प्रोडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम जरी आला तरी ते फायनान्शियली स्टेबल आहे, त्यामुळे त्यांनी ती अडॉप्ट केली, बरोबर. सेकंड, त्यांना फॉलो करणारे अर्ली अडॉप्टर्स, यांना असं वाटलं की अरे या म्हणजे नवीन काहीतरी मार्केटमध्ये येत आहे, ते माझ्याकडे असलं पाहिजे, मी सुद्धा काय आहे ते, दे आर प्रोफेशनली एज्युकेटेड सो दे कॅन अडॉप्ट दॅट इनोव्हेशन. ओके, सो त्यांनी काय केलं, मग विचार काय केला, की या लोकांकडे जर तो प्रोडक्ट आहे, त्याने तो इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे, तर माझ्याकडे तो असला पाहिजे. लगेच त्या हाय क्लास सोसायटी मधल्या ज्या बायका असतील, वुमेन्स, तर त्यांनी काय केलं की ते इनोव्हेशन अडॉप्ट केलं, म्हणजे इथपर्यंत सिरियली आलं ते अप्पर हाय क्लास कडून हाय क्लास सोसायटीकडे. आता अर्ली मेजॉरिटी वाले अर्ली अडॉप्टर्सला काय करतात, फॉलो करतात, म्हणजे ऍव्हरेज सोशल क्लास, म्हणजे जे मिडल क्लास मध्ये जनरली येतात थोड्याफार प्रमाणात, आणि त्यामध्ये त्यांचं इंटरॅक्शन हे अर्ली अडॉप्टर सोबत येतं, तर ते काय करतात, ह्या अर्ली अडॉप्टर्सला फॉलो करतात. मग त्याच्यानंतर अगदी आपला खेड एरियाचा जरी विचार केला तर अशा मिडल याच्यामध्ये राहणारे मिडल क्लासचे जे ऍव्हरेज सोशल स्टेटस मध्ये येतात, त्या लोकांना त्या तो जो कस्टमर आहे किंवा त्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस आलं की मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आलेला आहे, बऱ्याच जणांच्या अंगावर त्या साड्या दिसत आहेत, किंवा कुठल्या फंक्शन मध्ये बऱ्याच लोक त्या देवयानी साडीचं काय करतात, डिफ्युजन म्हणजे प्रसार करतात, की हे नवीन आले आणि ते माझ्याकडे आहे. बघा, एक स्टेटस को असतो की कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये नवीन आली आणि ती माझ्याकडे असेल तर माझं स्टेटस इश्यू तयार होतो तिथे, की जरा हाय क्लास वाटतंय किंवा काय, अशा पद्धतीने आपण काय करतो की ते अडॉप्शन करत जातो. मग अर्ली मेजॉरिटी ग्रुप पण त्याला काय करतो, लाईक करतो आणि देवयानी साडी परचेस केली जाते. लेट मेजॉरिटी वाले काय करतात बघा, की इथे मग आता हा जो क्लास येतो तो कसा येतो, ऑन अन ऍव्हरेज सोशल स्टेटस, म्हणजे जसं की आपण ऑकेजनली कधीतरीच पर्चेसिंग करतो, मग त्यावेळेस आपण पर्चेसिंग करताना कसला विचार करतो की सध्या मार्केटचा ट्रेंड काय आहे. खरं तर तो जो प्रोडक्ट आहे तोपर्यंत कुठे जाऊन पोहोचलेला असतो, मॅच्युरिटी स्टेजला जाऊन पोहोचलेला असतो, म्हणजे तो मार्केटमध्ये ऑलरेडी बऱ्याच लोकांकडे, जे वरच्या क्लास मधले लोक आहेत त्यांच्याकडे अवेलेबल असतो. पण मग लेट मेजॉरिटी ग्रुप वाले म्हणजे ऑन अन ऍव्हरेज सोशल स्टेटस वाले काय करतात की ऑकेजनली जे पर्चेसिंग करतात, जसं मला दिवाळीसाठी साडी घ्यायची आहे तर मी काय विचार करेन की आता माझ्याकडे सगळ्या टाईपची एक एक साडी आहेच, मग मला आता नवीन मार्केटमध्ये काय सुरू आहे सध्या, मग देवानी साडी जास्त चालते, मग मी त्या पद्धतीने पर्चेसिंग करेन. आणि लॅगर्ड्स म्हणजे काय, की ज्यांच्या गरजा खूप कमी आहेत किंवा त्यांचा फायनान्शियल सोर्स खूप कमी आहे, त्यानंतर फॅशनेबल काही घेणं त्याच्यासाठी त्यांना खूप अडचणी येतात, जसं की तुम्ही कुठल्या कंडिशन मध्ये राहताय किंवा फॅमिलीचा विचार करता, तुम्हाला हे परवडेल का, किंवा फॅमिलीचं बजेटच नाहीये, अशा गोष्टींचा विचार करणारे, किंवा
मग ते कोणालाही फॉलो करत नाही. ते त्यांची गरज जेव्हा असेल, मग त्यांना जर वाटलं की आपल्याला हे आपण नवीन टेक्नॉलॉजी, नवीन इनोव्हेशन काहीतरी घेऊ शकतो का, आपल्याकडे एखादा प्रोडक्ट असा असला तर, मग तेव्हा ते सगळ्यात लास्टली अडॉप्ट करतात. सो दॅट दे आर लॅगर्ड्स. समजलं? इथपर्यंत समजलं? ओके. इथे डायग्राम दिली, डायग्राम नाही काढली तरी चालेल, फक्त तुम्हाला मेन्शन केलं की इनोव्हेटर्स किती पर्सेंट, अर्ली अडॉप्टर्स, अर्ली मेजॉरिटी, लेट मेजॉरिटी आणि लॅगर्ड्स. तर त्याचं इथे पर्सेंटेज दिलेलं आहे. ओके, तुम्हाला समजण्यासाठी. आता इथे क्रिटिसिझम्स म्हणजे अडचणी काय येतात, डिफिजन करायचं आहे इनोव्हेशनचं, तर त्यामध्ये ह्युमन नेटवर्क आर कॉम्प्लेक्स असं सांगितलं. ह्युमन अँड ह्युमन नेटवर्क्स आर कॉम्प्लेक्स. की आपण ज्या काही कॅटेगरीज पाहिल्या कस्टमरच्या, तर हे सगळं कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे. त्यांच्या याचा जर स्टडी केला ह्युमन नेटवर्कचा किंवा ह्युमन टेंडन्सीचा जर जनरली स्टडी केला, तर असं काही नाही की अप्पर हाय क्लासवाले ते फायनान्शियली स्टेबल आहेत म्हणून ते असे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स परचेस करतील किंवा नवीन ट्रेंड अडॉप्ट करतील आणि रिस्क घेतील. तर 100% हे सूट करत नाही. कारण की आपण बघतो जेवढे जास्त पैसा असणारे काही लोक असतात, तर ते फार काय झाला आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये कंजूसी हा प्रकार खूप असतो. कसे पैसे म्हणजे काय की ह्युमन टेंडन्सीचा जर विचार केला तर ते फार कॉम्प्लेक्स आहे तसं हे नेटवर्क, ह्युमन नेटवर्क. सो हे इनोव्हेशन किंवा डिफ्युजन त्याचं करणं हे जरा थोडं हार्ड आहे. त्या अडचणी इट इज ऑल्सो एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू मेजर व्हॉट एक्झॅक्टली कॉजेस अडॉप्शन ऑफ अन इनोव्हेशन. कुठल्या कारणाने त्यांनी अडॉप्शन केलंय हे आपण तेवढं प्रकर्षाने सांगू शकत नाही. अगदी तुम्ही माझ्या समोर आहात, तुम्ही माझे स्टुडंट आहात, मी रोज तुमच्याशी बोलते, तरी सुद्धा मी एक्झॅक्टली तुमची टेंडन्सी नाही सांगू शकणार की तुम्ही कुठल्या वेळी नक्की काय करणार आहात किंवा तुम्ही कुठली ऍक्शन केली तर त्या मागचं रिझन काय आहे. कारण की तुमच्या माइंड मध्ये काय सुरू असतं हे फक्त तुम्हाला जास्त माहिती असतं. म्हणजे ह्या अशा अडचणी पण इथे येतात. सो नेक्स्ट मॉडेल इज हेल्थ बिलीफ मॉडेल. तुम्हाला हे डिफ्युजन मॉडेल समजलं असेल. आय थिंक मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला. सो नेक्स्ट मॉडेल इज हेल्थ बिलीफ मॉडेल. आता हेल्थ बिलीफ मॉडेल म्हणजे काय की ही एक कन्सेप्ट आहे. त्यामध्ये काय सांगितलंय, दिस फ्रेमवर्क यूज टू अंडरस्टँड हेल्थ बिहेवियर. आता हेल्थ रिलेटेड बिहेवियर जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं ह्या हेल्थ बिलीफ मॉडेलमध्ये. त्यामध्ये इट इज पॉसिबल रिझन्स फॉर नॉन कॉम्प्लायन्स विथ रिकमेंडेड हेल्थ ऍक्शन. म्हणजे इथे तुम्हाला बऱ्याच वेळेस अशी कारणं असतात की ज्यामुळे तुम्ही त्या हेल्थ ऍक्शन्स घेऊ शकत नाही. म्हणजे आता हेल्थ रिलेटेड बिहेवियर आपण म्हणतो फार हेल्थ कॉन्शियस आहे, तर मग हे सगळं जे आहे हे कशामुळे येतं, तुमचं बिहेवियर असं बनतं. काही लोक फार निग्लेक्ट करतात. रोज वडापाव खाणारे खूप आहेत. आता तुम्हाला हे सांगायला नको की आपण कॉलेजला जेव्हा रेग्युलर जातो तेव्हा आपण किती हेल्थचा विचार करतो. म्हणजे अगदी भूक लागली तेव्हा जे अवेलेबल असेल ते खातोच ना. म्हणजे हे जे बिहेवियर तयार होतं त्यासाठी आपल्याला कुठले रिझन्स आहेत, त्याच्यामुळे आपण त्या हेल्थ बिहेवियर जे काही मॉडिफाईड हेल्थ बिहेवियर आहे ते ऍक्सेप्ट करत नाही आहोत. तर त्यासाठी त्यांनी काही गोष्टी मेन्शन केल्या. हे जे मॉडेल आहे इट वॉज वन ऑफ द फर्स्ट थिअरीज ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ बिहेवियर चेंज. म्हणजे सायकोलॉजिकल मॉडेल आहे. इट इज डेव्हलप इन 1950 बाय ग्रुप ऑफ US पब्लिक हेल्थ सर्व्हिस. म्हणजे 1950 मध्ये एक जो ग्रुप होता युएसचा, त्यांनी काय केलं की ही पब्लिक हेल्थ सर्व्हिस अंडरस्टँड केली सायकोलॉजिस्टने. अँड इट इज वाय ओनली few people were participating in programs. जेव्हा ही कन्सेप्ट नवीन मार्केटमध्ये आली सायकोलॉजिस्टच्या थ्रू, तेव्हा फार कमी लोकांनी त्या प्रोग्रामला प्रतिसाद दिला किंवा पार्टिसिपेशन केलं. सो अँड टू प्रिव्हेंट अँड डिटेक्ट डिसीज, म्हणजे प्रिव्हेन्शन, काळजी घेणं किंवा डिटेक्ट करणं एखादा डिसीज, ह्या सगळे जे प्रोग्राम्स घेतले गेले त्यामध्ये फार कमी लोक पार्टिसिपेट झाले. इट एक्सप्लेन्स अँड प्रिडिक्ट्स हेल्थ रिलेटेड बिहेवियर्स and particularly in regard to the uptake of health services. The HBM is extensively adopted to design preventative health as well as appropriate remedial program where prevention is not a remedy. म्हणजे फक्त काळजी घेणं हा त्याच्यावरचा उपाय, प्रतिबंधक उपाय असू शकत नाही. काळजी घेणं आता आपण काय करतोय
की सपोज आता कोविड-19 सिच्युएशन आहे, आपल्याला मास्क घाला किंवा सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवा असं सांगितलंय. आपण ही सगळी काळजी घेतोय, पण हा त्याच्यावरचा खरा रिअल प्रतिबंधक उपाय रेमेडी आहे का? नाहीये. मग आपली रेमेडी काय आहे की आपण जास्तीत जास्त किती लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातोय किंवा कुठे कुठल्या प्लेसला जातोय, तर जाणं कसं कमी करता येईल. कारण की एरवी जेव्हा आपण मार्केटमध्ये फिरतो, प्रत्येक एक गोष्ट आणण्यासाठी सेपरेट एक चक्कर असते आपली. पण मग ह्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेन्शन घेणं आणि रेमेडी ह्यामध्ये जरा डिफरन्स आहे. तर यामध्ये त्यांनी काही फॅक्टर्स सांगितले की हेल्थ रिलेटेड बिहेवियर वर ते काय करतात, म्हणजे ते डिपेंडंट आहे हेल्थ रिलेटेड बिहेवियर त्या फॅक्टर्सवर. जसं की पर्सन्स ससेप्टॅबिलिटी टू इलनेस, म्हणजे काय, जसं ज्याला आपण म्हणतो की तुम्ही आजारपणा बाबतीत किती संवेदनशील आहात. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की अगदी तुम्ही क्लासमध्ये बसलेला इमॅजिन करा की आता सध्या तुम्ही रिअल क्लासमध्ये बसलेला क्लासरूम मध्ये आणि बाहेर खूप पाऊस सुरू आहे, तुम्ही आज छत्री आणलेली नाही, रेनकोट पण आणलेला नाही. तुमच्या मनात विचार चालू होतो की आज जर मी भिजत गेलो बस पर्यंत जाईपर्यंत तरी उद्या 100% मला सर्दी होणार. म्हणजे काय की संवेदना काय सांगतात तुमच्या तुमचे इमोशन्स कशा आहेत, म्हणजे तुम्ही संवेदनशील आहात. मी पावसाच्या पाण्यात भिजलो तर मला सर्दी होईल ह्याचा विचार तुम्ही क्लासरूम मध्ये बसून माझ्या लेक्चरलाच करताय असं इमॅजिन करा. त्यानंतर सेकंड फॅक्टर येतो की सिरियसनेस, सिव्हिरिटी ऑफ द इलनेस, म्हणजे सिरियसली किती घेताय एखाद्या गोष्टीला तुम्ही. एखादा आजारपण आहे, सर्दी जर झाली तर काही लोक अगदी अंगावर मोठं पांघरून घेऊन झोपतात. खूप भयानक काहीतरी आजार झालेला आहे, सिव्हिअर इलनेस आहे असं तुम्हाला त्यांच्याकडे पाहून वाटतं. म्हणजे अगदी ज्याला कॅन्सर पेशंट असतील, असाध्य रोग जे आहेत ना, जे त्यांना झाले ते लोक एवढे सिरियसली घेत नसतील, एवढं सिरियस तुम्ही सर्दीच्या आजाराला घेता. आता ते घेण्यासारखी ही कोरोनाची सिच्युएशन आहे म्हणून सोडा, आपण कोरोनाचा विचार नंतर करूया. पण सध्या म्हणजे आपण जनरल जर विचार केला तर सिरियसनेस किती असतं काही लोकांकडे. म्हणजे ते त्यांचं हेल्थ रिलेटेड बिहेवियर कसं असतं, सर्दी झाली तर भयंकर रोग झाल्यासारखे ते पडून राहतात. म्हणजे काय की सिरियसनेस अँड सिव्हिरिटी ऑफ द इलनेस. त्यानंतर परसिव्ह बेनिफिट्स ऑफ ऍक्शन, म्हणजे जसं की तुम्हाला जे काही आतापर्यंत जी काही ऍक्शन तुम्ही घेताय, आता मी सर्दीसाठी काढा पिलो की मला त्याचं बेनिफिट मिळणार हे मला समजलेलं आहे, किंवा सर्दी होच नाही म्हणून ज्या काही गोष्टी तुम्हाला करता म्हणजे त्यापासून बेनिफिट मिळतात ते समजून घेणं आणि त्या पद्धतीचे ऍक्शन्स करणं. परसिव्ह बेनिफिट्स ऑफ ऍक्शन हा ह्याचाही इम्पॅक्ट हेल्थ रिलेटेड बिहेवियरवर होतो. म्हणजे काय की मी पावसात भिजत जाईन, मला माहितीये की मला काय समजलंय की बेनिफिट्स ऑफ ऍक्शन मध्ये की मी एक संध्याकाळी काढा पिलो की मी सकाळी क्युअर, जरी आजारी झालं म्हणजे अगदी सिरियसनेस काय आहे की उद्याची शाळा बुडण्याची दाट शक्यता आहे, पण मला काय समजतंय की भिजलो तरी हरकत नाही, मी संध्याकाळी एक काढा पिऊन झोपेन. बरोबर. मग बॅरियर्स टू ऍक्शन, मग आता कुठल्या अडचणी येतात ऍक्शन घ्यायला, काय प्रॉब्लेम्स येतात, ते पण हेल्थ रिलेटेड बिहेवियरवर इम्पॅक्ट करतात. त्यानंतर रोल ऑफ मॉडिफाईंग व्हेरिएबल्स, म्हणजे काय की जे काही डिफरंट डिफरंट व्हेरिएबल्स तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांचा रोल कसा आहे, ते कशा पद्धतीने बिहेव करतात किंवा त्यांच्या संवेदना संवेदना कशा आहेत, ते एखाद्या आजारपणाला किती सिरियसली घेतात त्याचाही त्या व्हेरिएबल्सचाही तुमच्यावर इम्पॅक्ट असतो की ज्याच्यामुळे तुमचं बिहेवियर चेंज होतं. काही लोक असे आहेत की बिंदास काही होत नाही, धबधब्यावर जातील, अगदी आता कोरोना सुरू आहे तरी पण जातील, ते काही विचार करणार नाही. मग असा व्हेरिएबल तुमच्या बाजूला असेल, तुम्ही खूप घाबरट असाल तरी सुद्धा त्याच्या बिहेवियरचा इम्पॅक्ट तुमच्या बिहेवियरवर 100% होतो. क्यूज टू ऍक्शन, मग त्यातून तुम्हाला काय संकेत मिळतो, मेसेज काय मिळतो की अशा पद्धतीचे व्हेरिएबल्स असतील तर तुमचं हेल्थ रिलेटेड बिहेवियर कसं बनणार आहे. आणि सेल्फ एफिकेसी म्हणजे काय की तुम्ही किती प्रभावीपणे काम करताय त्याच्यावर. प्रभावीपणे म्हणजे काय की तुम्ही कुठल्या ऍक्शन्स घेताय, कशा पद्धतीचं बिहेवियर ठेवताय. प्रभावीपणे म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की इफेक्टिव्हली कसं काम करताय. आता तुम्हाला एखादा प्रॉब्लेम सांगितला की आज पूर भरणार आहे, पाणी भरणार आहे, तुम्ही बसने जाऊ नका,
तुम्ही ऍक्शन काय घेतली की तुम्ही आज कॉलेजला जाणं थांबवलं, तुमच्या क्लास टीचरला फोन करून सांगितलं. म्हणजे काय केलं तुम्ही इथं तुमचा जो नेचर आहे, तुमचं नेचर काय आहे की तुम्हाला शाळा बुडवणं आवडत नाही, बरोबर. आता तर नाहीच आवडणार, खूप दिवस घरी आहात त्याच्यामुळे. आणि मग त्यातून तुम्ही तुमचा रिस्पेक्ट दाखवलात, टीचरांविषयी असणारा आदर आणि शाळेविषयी असणारा प्रेम तुम्ही तुमच्या एका फोन मधून व्यक्त केलं. ऍक्शन कशी झाली की तुम्ही सांगितलं की आमच्या एरियामध्ये पाणी भरलेलं असल्या कारणाने मी आज येऊ शकणार नाही. सो सेल्फ इफिकॅसिटी आले, म्हणजे तुमचं बिहेवियर त्या पद्धतीचं आहे हे समजलं. काही लोक म्हणतील काय सगळ्या न्यूजला दाखवतायत, टीचरला समजलंच असेल, इमॅजिन करतात आणि त्या पद्धतीने ते ऍक्शन करतात. तसं इथे हेल्थ रिलेटेड पण आहे. तुम्हाला एखादा आजार समजला तर तुम्ही काय ऍक्शन घेताय. तुम्हाला सपोज काय समजतंय की तुम्हाला एखादा असाध्य आजार झालेला आहे, इमॅजिन करूया. तर तसं होणार नाही कोणालाही, पण आपण इथे इमॅजिन करूया. तर तुमची ऍक्शन पहिली काय असेल की तुम्ही चेकअप करून घ्या, एक दोन ठिकाणी चेकअप केल्यानंतर व्हेरीफाय करा की कोणाचे रिपोर्ट्स बरोबर आहेत, कोणाचे चुकीचे आहेत. चुकीचे असत नाही पण आता सांगू शकत नाही, तर त्यामुळे आपल्या माइंड आपलं काय करायचं की त्या पद्धतीने आपण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फायनली आपल्याला कळतं की खरंच मला हा डिसीज झालेला आहे. तर तुमचा रिस्पॉन्स कसा आहे, तुम्ही फॅमिली मेंबर सोबत कशा पद्धतीने हे करताय, कोऑपरेट करताय आणि तुमची काळजी कशी घेताय, प्रिव्हेन्शन कशी घेताय, हे तुमचं हेल्थ रिलेटेड. ओके ना. सो आपल्याला इथे काय समजलं, आता बघा इथे दिलेलं आहे परसिव्ह ससेप्टेबिलिटी टू प्रॉब्लेम, परसिव्ह सिरियसनेस ऑफ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ प्रॉब्लेम, त्याला आपण परसिव्ह थ्रेट म्हणतो. म्हणजे जसं की संवेदनाशील असणं म्हणजे काय, तुम्हाला जर काही पिन टोचली हाताला, एखादी सुई टोचली तर तुम्ही लगेच त्याच्यावर काहीतरी रिॲक्शन करता, हात बाजूला करून घेता, म्हणजे तुम्ही संवेदनाशील आहात. एखादा चटका बसला, अगरबत्ती असेल त्याचा चटका बसला तरी सुद्धा तुम्ही हात मागे घेता, म्हणजे ही भीती तुमच्या माइंड मध्ये असते की मला काहीतरी होऊ शकतं. त्यानंतर तुम्ही सिरियसनेस घेता, म्हणजे ती सुद्धा भीती असते की या आजारात जर मी रिकवर झालो नाही तर, सपोज करोनाचा आजार झाला तर काही लोक म्हणजे अगदी त्यांना ती लक्षणं वाटली आणि टेस्टिंगला गेली तरी सुद्धा ते जातात का की त्या भीतीने. जे ऍक्च्युली रिपोर्ट कधी कधी नंतर तो निगेटिव्ह येतो, पॉझिटिव्ह नसतो तो, पण तरी सुद्धा तुम्ही त्या धास्तीने सिरियसनेस किती असतं तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं त्यानुसार ती भीती माइंड मध्ये असते आणि त्या पद्धतीने तुमचे जे काही सेल्फ एफिकॅसी सांगितले की त्या पद्धतीने तुम्ही त्या रिस्पॉन्स देत जाता त्या आजाराला. तसं इथे ह्या डायग्राम वरून मेन्शन केलेलं आहे. ओके, समजलंय तुम्हाला हे, याचंच एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. परसिव्ह ससेप्टेबिलिटी हे जे पॉइंट्स मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवले, आता इथं जे काही खाली दाखवलंय परसिव्ह बेनिफिट्स ऑफ स्पेसिफिक ऍक्शन, इथे बघा दिलेलं आहे. बेनिफिट्स म्हणजे काय, त्यांनी एक्झाम्पल दिलंय. इंडिव्हिज्युअल्स हू बिलीव्ह दॅट योगा विल क्युअर देअर ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम विल फॉलो इट रिलिजियसली अनलाइक सम अदर पर्सन्स हू डझंट बिलीव्ह इन द थिअरी. म्हणजे तुम्हाला सपोज काही जर ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला योगामुळे तुम्ही क्युअर होऊ शकता, यावर तुम्ही ट्रस्ट करता. काही लोक करत नसतील पण तुम्ही करता, मग त्या बेनिफिट्स मुळे तुम्ही काय कराल की ते फॉलो कराल. ओके ना, परसिव्ड बेनिफिट्स. त्यानंतर परसिव्ड बॅरियर्स कुठले येतात की सपोज तुम्हाला आता हे माहिती की योगा केल्यामुळे, पण योगा क्लास जॉईन करायला त्याचा एक्सपेन्स किती आहे त्या प्रोग्रामचं, म्हणजे काय की तेवढे पैसे माझ्याकडे अवेलेबल आहेत का. डेंजर म्हणजे काय की ते मला जमेल का, म्हणजे त्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय, साइड इफेक्ट्स ऑफ प्रोग्राम लाईक इन द जीएम डाएट प्लॅन. म्हणजे डाएट प्लॅन जे लोक फॉलो करतात तर त्याची साइड इफेक्ट काय आहे, तुम्ही मध्ये जर ब्रेक केला तो डाएट प्लॅन तर कदाचित तुम्ही आहात त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतो. अशी भीती एक असते, म्हणजे डेंजर असते बाबा त्यात पडायलाच नको, असे काही लोक आहेत. आणि डिस्कम्फर्ट म्हणजे काय की इमोशनली किंवा तुम्ही डिस्कम्फर्ट फील करता, तुम्हाला जेव्हा तो वेळ काढायला लागतो एखाद्या योगा क्लाससाठी किंवा काय, तर तुमचं माइंड सेट होत नाही त्या ऍक्शन्स करायला किंवा त्याच्यासाठी रेडी होत नाही. तुम्ही इमोशनली थोडेसे तुम्ही कसे आहात की स्टेबल नाही आहात, तुमचं माइंड कुठेतरी दुसरीकडे असेल तर त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही, पॉझिटिव्ह बेनिफिट्स त्याचे मिळणार नाही, किंवा तुम्हाला पेन्स होत असतील ते करताना, ते ऍक्शन्स घेताना योगाचे वगैरे, तरी सुद्धा तुम्हाला इथे ह्या अडचणी येऊ शकतात. ओके, दॅट इज परसिव्ड बॅरियर्स. मॉडिफाईंग व्हेरिएबल्स मध्ये काय सांगितलंय,
की individual characteristics, socio-demographic and psychological factors, patient satisfaction ratings, etc. These can affect perceptions of health-related behavior. म्हणजे जे काही व्हेरिएबल्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं सोशिओ-डेमोग्राफिक फॅक्टर्स, किंवा तुम्ही कुठल्या फॅमिलीशी कनेक्टेड आहात, तुमचा एज ग्रुप काय आहे, तुमचे सायकोलॉजिकल फॅक्टर्स कसे आहेत, सायकोलॉजिकली तुम्ही स्टेबल आहात का, हे सगळे फॅक्टर्स तुमच्या हेल्थ रिलेटेड बिहेवियरवर इम्पॅक्ट करतात. आणि त्यामुळे आणि त्याचा परिणाम एकंदरीत काय होतो की तुमचं एक परसेप्शन तयार होतं, म्हणजे मत तयार होतं, ओपिनियन, म्हणजे की मला कदाचित यातून मी बराच होणार आहे किंवा नाहीये, किंवा मी परफेक्ट बरा होऊ शकतो. तुमचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असेल तर तुम्ही त्या पद्धतीचं परसेप्शन्स येतात आणि मग तुम्ही ते फॉलो करता. अगदी निगेटिव्ह ऍटिट्यूड वाले असेल की काही होत नाही, आजारी झालं म्हणजे एकदा जायचंच आहे, असं जर निगेटिव्ह थिंकिंग असेल तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळणार नाही. ओके, समजतंय? ऍक्शन्स कशा घेतल्या जातात, मग त्यामध्ये एक्झाम्पल सायकोलॉजिकल क्यूज, पेन सिम्पटम्स, हे त्याचंच एक्सप्लेनेशन. आता लिमिटेशन्स ऑफ द थिअरी. हेल्थ बिहेवियर कॅन नॉट बी प्रिडिक्टेड ऑन सच अ रेशनल बेस. तुमचं बिहेवियर कसं आहे ते एवढ्या सगळ्या स्टेप्स वरून किंवा रेशनली म्हणजे काय की स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन नाही करू शकत. ऍज पर सिच्युएशन कधी कधी त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतात, जसं व्हेरिएबल फॅक्टर्स त्यावर इम्पॅक्ट करतात. कारण की आज जरी मी स्ट्रॉंग आहे, पण जेव्हा मी खरंच त्या याने आजारी होते, एखादा आजार मला येतो, तेव्हा मी मेंटली किती स्टेबल आहे, कुठले फॅक्टर्स माझ्या बिहेवियरवर इम्पॅक्ट करतात, त्यानुसार ते बिहेवियर चेंज होणार आहे. त्यामुळे प्रिडिक्शन म्हणजे फ्युचर, आपण फ्युचर बद्दल काही सांगू शकत नाही, फोरकास्टिंग करू शकत नाही. त्यामुळे इथे इमोशन्सचा विचार करावा लागतो. and the focus is solely directed on the individual's beliefs and perception. Social and economic factors are given less importance and it ignores the role of emotional factors like fear. म्हणजे काही लोकांच्या माइंड मध्ये भीती खूप असते बघा, कुठली ऍक्शन घेताना फ्यूज म्हणजे मेसेज काय जातो. मग एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण त्यांनी काय केले की निग्लेक्ट केलेले आहे. एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट तुमच्यावर असतो. त्यांनी एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग दिलंय बघा. द गर्ल लिव्हिंग दिल्ली मे बी अनेबल टू गो टू द जिम आउटडोअर ड्यू टू सेफ्टी कन्सर्न. दिल्लीचं एन्व्हायरमेंट, दिल्लीचं वातावरण कसं आहे, तिथे सेफ्टी हेड्स किती आहेत, किंवा मुली ज्या आहेत त्या रात्रीच्या वेळेत जिमची सर्व्हिस घेऊ शकतात का, आउटडोअर त्या जाऊ शकतात का. तर सेफ्टीचा इश्यू असल्यामुळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स त्यावर इम्पॅक्ट करतात. तर तुम्ही हेल्थ रिलेटेड बिहेवियर तुमचं कसं असेल, तुम्ही ती सर्व्हिस नाही घेऊ शकत हेल्थ सर्व्हिस. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं की ह्या थेअरीमध्ये हे लिमिटेशन्स येतात, की जरी तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज प्रोव्हाइड केलं, तुम्हाला अवेअर केलं, तरी सुद्धा हे फॅक्टर्स त्यावर इम्पॅक्ट करतील. एन्व्हायरमेंटल फॅक्टर, इमोशनल फॅक्टर, किंवा जे काही ह्युमन इमोशन्स आहेत त्यामध्ये रेशनली म्हणजे कंटिन्युटी तसंच तुमचा बिहेवियर असेल असंही नाही सांगू शकत. हे फॅक्टर्स इम्पॅक्ट करतात, त्यामुळे ते चेंजेस पण येऊ शकतात. आता पुढचं जे मॉडेल आहे द इकॉलॉजिकल मॉडेल, सोशो इकॉलॉजिकल मॉडेल, तर हे आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, कारण मिक्सिंग नको व्हायला. आपण डिफ्युजन इनोव्हेशन पाहिलं, हेल्थ रिलेटेड मॉडेल पाहिलं, तर सेकंड लेक्चरला आपण याच्यानंतरचा जो होईल उद्याचा त्यामध्ये आपण हे इकॉलॉजिकल मॉडेल स्टडी करूया. आतापर्यंत समजलंय ना? ओके, काही शंका असतील तर मला पर्सनली विचारू शकता. सो थँक्यू सो मच.